कोलंबी 4 प्रकारची असते आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे जिला आम्ही करपाली बोलतो, म्हणजेच टायगर प्रॉन्स. आणि हे बघा शिंपरीचे गोळे, याची मी बट्टी करणार आहे मस्त. सर्व करपाल्या आता साफ करून घेत आहे आणि आहे ना मधला जो काळा धागा असतो तो असा काढायचा आहे. कैचीने असा चीर दिलेली आहे, म्हणजे जो काळा धागा असतो तो इझिली आपल्याला काढता येईल. बघा किती सहज निघालेला आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या करपाल्यांमधला सुद्धा काळा धागा काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. एक कांदा, एक टोमॅटो, लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि 2 मिरच्या मस्त क्रश करून घेतलेल्या आहेत आणि तेल तापल्यावर त्यामध्ये हे सर्व घालायचं आहे. 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट, झाकण देऊन मस्त कांदा टोमॅटो सॉफ्ट झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर, 3 चमचे आगरी लाल तिखट मसाले परतून घ्यायचे आणि मसाल्यांना तेल सुटल्यावर मग त्याच्यामध्ये शिंपरीचे गोळे घातलेले आहे. परत एकदा व्यवस्थित परतून 2 मिनिटासाठी झाकण देऊन वाफवून घेतले आणि 2 मिनिटानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि अर्धा ग्लास पाण्यामध्ये चिंच भिजवली होती, ते पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे, चिंच सगट. आणि परत झाकण देऊन आता शिंपरीचे गोळे मी शिजवून घेतलेले आहेत. शिंपरीचे गोळे शिजल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली परत एकदा कोथिंबीर घातली आणि गॅस बंद करून घेतलेला आहे. आणि आता आहे ना अर्ध्या करपाल्यांचं मी कालवण करणार आहे भातावर खाण्यासाठी आणि अर्ध्या फ्राय करणार आहे. त्यासाठी आहे ना तेल तापल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट, 1 चमचा काळं वाटण, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर, 3 चमचे आगरी लाल तिखट मसाला मस्त परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. चवीनुसार मीठ घातलं आणि आहे ना त्याच्यामध्ये करपाल्या घातल्या, 1 कापलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोट्या आकाराचा बटाटा, 1 ग्लास पाणी घालून करपाल्यांचं कालवण मस्त शिजवून घेतलेलं आहे. उरलेल्या करपाल्या फ्राय करण्यासाठी त्याला मी आता लिंब लावून घेतलेला आहे आणि तेल तापल्यावर क्रश केलेला लसूण मिरची परतून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा धणा पावडर आणि 2 चमचा आगरी लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ. मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये करपाल्या मी घातलेल्या आहेत. चिंचेचा कोळ घालायचा आहे. सर्व करपाल्यांना मसाला व्यवस्थित लागेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि करपाल्या या मोठ्या असल्यामुळे झाकण देऊन एका बाजूनी शिजवून घ्यायच्या आणि एका बाजूनी शिजल्यावर परत एकदा पलटून परत एकदा झाकण देऊन दुसऱ्या बाजूनी शिजवून घेणार आहे मी. मोठी कोलंबी फ्राय करताना जेव्हा आपण मसाले लावून ठेवतो तेव्हा सालामुळे मसाले त्याच्यात आतमध्ये पर्यंत जात नाही, त्यामुळे तेलामध्येच डायरेक्ट असे मसाले घालून कोलंबी घालून फ्राय केली ना की कोलंबीची टेस्ट खूपच छान लागते. आणि हे बघा आजचं संपूर्ण जेवण. आजचं जेवण कसं वाटलं ते तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. मस्त जबरदस्त झालं.